आताची सर्वात मोठी अपडेट, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे काही जणांच्या खात्यामध्ये 1525 रुपये, श्रावणबाळ दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 1500 ते 2500 रुपये याप्रमाणे इथं वाटप होत आहे. तर आता या निधीमध्ये 1000 रुपये इथं वाढ. तर आता या संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे. तर आताची मोठी अपडेट, राज्य सरकारने निराधार, अपंग, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये 1500 ते 2500 रुपये इतकी रक्कम थेट डीबीटीच्या द्वारे पैसे खात्यामध्ये पाठवलेले आहे. आता जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये सुद्धा जमवण्यास सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये नाशिक, पुणे, बीड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, नागपूर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं 2500 रुपये इथं जमा झालेले आहे. 2500 रुपये कसे काय ते सुद्धा इथंच तुम्हाला सांगणार आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर यांच्या निधीमध्ये 1000 रुपये वाढ. किती वाढ झालेली आहे? 1000 रुपये. 1000 रुपये वाढ झालेली आहे. तर आता प्रति महिना जर तुम्हाला 1500 रुपये मिळत होता तर त्यामध्ये जर 1000 रुपये ॲड केले तर तुमच्या कुटुंबाला मिळेल 2500 रुपये. किती मिळणार आहे यामध्ये? 2500 रुपये. आता सरकारकडून वाढ दर जे काही पुढील प्रमाणे. तर आता यामध्ये जर तुम्हाला पहिले 1500 रुपये इथे मिळत होते तर तुम्हाला मिळणार आहे 2500 रुपये. पहिले जर 2500 मिळत असेल तर आता 3500. तर यामध्ये 1000 रुपये वाढ करून टाका डायरेक्ट. यामध्ये पहिले 1500 तुम्हाला मिळत होते, आता 1000, तर याचे झाले 2500 रुपये. जर 2 हप्त्याचे पैसे बाकी राहिलेले असेल म्हणजे 2 महिन्याचे 2500 आणि 2500 असे मिळून 5000 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहेत. तर आता खरंच निधीमध्ये वाढ झाली का? काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांचे SMS येत आहे की आम्हाला पैसे 1500 आलेले आहे. काही लाभार्थ्यांना येत आहे की आम्हाला 2000 आलेले आहे. काही लाभार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 3.5 आलेले आहे. अशा पद्धतीने जे काही मेसेज येत आहे. काही जणांना 2500 रुपये. कोणाला मिळत आहे हे पैसे? यामध्ये निराधार महिला, विधवा, अपंग नागरिक, अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त नागरिक, कुटुंब उत्पन्न नसलेले ज्येष्ठ नागरिक. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता प्रतिमाह जे काही 1500 रुपये, काही प्रकरणामध्ये 2500 रुपये देखील इथं जमा होत आहे. मी वारंवार सांगत आहे. आता ऑक्टोबरमध्ये जे काही GR इथं काढलेला होता, परंतु बरेच जिल्ह्यांमध्ये अधिक GR इथं लागू झालेला नाही. पैसे आले नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये संपर्क करा, समाज कल्याण विभागामध्ये चौकशी करा. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर आधारशी लिंक करून घ्या. आता यामध्ये नवीन अर्ज काय आहे? नवीन अर्जसुद्धा 2026मध्ये इथं सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज सादर करा. यासाठी लागणारं तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, अपंग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र, विधवा महिला जर असेल तर अशांचा पतीचा मृत्यूचा दाखला इथं तुम्हाला लागणार आहे. तर आता हे जे आहे, ज्यांना कोणाला पैसे पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत, तर अशांनी सुद्धा पुन्हा तुम्ही पैसे इथं सुरू करू शकता. तुमचे पैसे खात्यामध्ये डीबीटीच्या द्वारे पैसे इथं जमा केले जाईल. जर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे इथं काय येणार नाहीत. तर आता पैसे कसे जमा होतील? तर आता सरकारकडून जे काही आदेश इथं जाहीर केला जाईल समाज कल्याण विभागाकडून थेट डीबीटीच्या द्वारे. तर आता 1500 ते 2500 जे काही 1000 रुपये निधीमध्ये वाढ. तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये निधीमध्ये वाढ झालेली नाही. तर आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट आपण इथं पाहणार आहे. यामध्ये अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. यानंतर इथे आपलं चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड तर आता 2500 आणि 1500. तर आता तुमच्या खात्यामध्ये लगेच तपासा की 2500 आले की 1500 रुपये. नांदेड जिल्हा झाल्याच्या नंतर इथं आपलं नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा झाल्याच्या नंतर यवतमाळ आणि वाशिम. तर राज्यातील जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहेत. तर असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील. तर तुम्हाला जे काही दाखवल्याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लेखी अर्ज तुम्हाला इथं दिलेला आहे. तर आता यामध्ये लेखी अर्जामध्ये
तुमचा तहसील कुठे आहे ते लिहा, तुमचा जिल्हा. संजय गांधी निराधार अनुदान योजना खात्यात पैसे न जमा झाल्याबाबत अर्ज. इथं तुम्ही श्रावण बाळ दिव्यांगाचं नाव लिहिलं तरी चालेल. तुमची जे काही योजना आहे ते तुमचं संपूर्ण नाव लिहा, राहणार, तालुका आणि जिल्हा. जशाच्या तसा हा महिना तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे इथून स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. याचप्रमाणे पुन्हा तुमचं नाव टाका, आधार क्रमांक, बँकेचे नाव, कोणती बँक आहे ते, खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे, मोबाईल नंबर. तर आता हे तुम्ही व्यवस्थित हा सुद्धा महिना इथं व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर पुन्हा तुमचं नाव लिहायचं आहे, सिग्नेचर करायचे, दिनांक टाकायचे आहे जेव्हा तुम्ही अर्ज देत आहात. त्यासोबत तुम्हाला हे कागदपत्र जोडून द्यायचे आहे. तर आता नवीन अर्ज सुरू झालेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे. तर लगेच लाभ घ्या.